नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एचडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रो, आपण आरोग्य भरती गट क आणि ड तसंच तलाठी भरती संदर्भात तसंच जिल्हा परिषद राहिलेल्या पदासंदर्भात सर्व माहिती आणि अपडेट देत असतो। तर विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनवर दाबा, म्हणजे आपण व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला सर्व माहिती आणि अपडेट समजून जाईल। तर विद्यार्थी मित्रो, गट क आणि ड संदर्भामध्ये निवड याद्या कधी लागणार, वेटिंगवाल्यांचा किती फायदा असणार, किती मेरिटवर किती मार्कावर मेरिट लागणार, त्या संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची आपण माहिती सांगत आहोत। विद्यार्थी मित्रो, एक विनंती करतोय की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्लीज शेवटपर्यंत बघा। आणि परत पुन्हा सांगतोय, चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून घ्या। आरोग्य विभाग भरती 2023 विद्यार्थी मित्रो, येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या जाहीर होणार असून उमेदवारांना आता मोठा दिलासा मिळणार आहेत। तसाच विद्यार्थी मित्रो, फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यापर्यंत सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या येऊन नियुक्तीच्या प्रक्रिया सुरू होईल व फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यापासून उमेदवारांच्या नियुक्त्या देण्याचं काम सुरू होईल। तर विद्यार्थी मित्रो, कोणत्या जिल्ह्यांचा कट ऑफ सर्वात जास्त लागणार त्या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, हीच कळकळीची विनंती करतोय। तर विद्यार्थी मित्रो, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा आहे तेथे कट ऑफ हा बऱ्यापैकी लागेल, परंतु जिथे सर्वात कमी जागा असून फॉर्म जास्त आलेले आहेत तेथे कट ऑफ हा जास्त जाणार आहेत। तर महत्त्वाचं म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये ओपन कॅटेगरीच्या जागा सर्वात जास्त आहेत तेथे कॅटेगरीचं म्हणजे SC ST OBC व इतर सर्व कॅटेगरीचं मेरिट त्या जिल्ह्यात कमी जाईल, कारण की टॉपर जे मुलं आहेत ते सर्व ओपनच्या जागेमध्ये जातील आणि त्यामुळे कॅटेगरीच्या जागेचे मेरिट कमी राहील। परंतु जिथे ओपनच्या जागा या सर्वसाधारण आहेत व कॅटेगरीच्या जागासुद्धा बऱ्या आहेत, अशा ठिकाणी सर्व मेरिट हे जास्त जागणार आहेत। आणि विद्यार्थी मित्र, कमीत कमी विद्यार्थ्यांना 150+ मार्क असणारे उमेदवार हे सेफ झोनमध्ये असून त्यांचे काम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसंच विद्यार्थी मित्र, गट ड चे काही पदे, गट क चे काही पदे ही अत्यंत कमी फॉर्म आलेले असून त्यासाठी उमेदवारांना कमी मार्क असलेले उमेदवारसुद्धा तेथे जॉईनिंग होण्याची शक्यता आहे, कारण की गट क मध्ये विद्यार्थी मित्र टेक्निशियनचे पद आहेत आणि त्यामुळे काही पदांना खूप कमी फॉर्म आलते, तिथं कमी मार्क असलेल्या उमेदवाराचं सुद्धा काम होण्याची शक्यता आहेत। तसंच विद्यार्थी मित्र, गट ड मध्ये 3500 जागेसाठी जी आता भरती परीक्षा घेतली गेली त्यामध्ये उमेदवारांना मार्क हे सरासरीच होते, परंतु नॉर्मलायझेशनमध्ये खूप मार्क वाढल्यामुळे मेरिट हे जास्त जाणार आहेत। तरी विद्यार्थी मित्र, 150पेक्षा जास्त मार्क असणारे उमेदवार हे सेफ झोनमध्ये असून त्यांचे काम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे अशा सर्व उमेदवारांचं काम होईल। असं 150च्या आसपास मार्क असलेले उमेदवार हे वेटिंगमध्ये असणार। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेटिंगच्या उमेदवारांसाठी सुद्धा मोठी सुवर्णसंधी असणार, त्यांनासुद्धा काम होण्याची चान्स जास्त असणार। परंतु सर्व उमेदवारांना कमीत कमी 6 महिने वाट बघावी लागेल। 6 महिने सर्व प्रक्रिया होणे अत्यंत महत्त्वाचे, त्यानंतर पुढील प्रक्रिया होऊन तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल। इतर जिल्ह्यांचे पदाचे निकाल लागत नाही तोपर्यंत सर्व मेरिट गट ड च्या विद्यार्थ्यांनी वाट बघावी लागेल, त्यामुळे वेटिंगच्या सुद्धा उमेदवारांचे 100% काम होईल। तर अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेटमध्ये राहा। अशी भरती संदर्भात जी माहिती येईल त्यावर आपण फास्टमध्ये व्हिडिओ बनवू, सर्व माहिती आणि अपडेट विद्यार्थ्यांना वेळोवेळी देऊ।